चला तर मंडळी, आज आपण फक्त 4 कांद्यांपासून भरपूर अशी कुरकुरीत कांद्याची भजी कशी करायची ते बघणार आहोत. तुम्ही याला खेकडा भजी सुद्धा म्हणू शकतात. चला तर मग जास्त वेळ न घालवता कुरकुरीत कांदा भजी कशी करायची ते पाहूयात. इथे मी छोटे 4 कांदे घेतलेले आहेत. आता बरेचदा काय होतं, कांद्याची भजी आहे ती कुरकुरीत होत नाही, नरम होते. त्यासाठी पहिल्यांदा कांदा कापताना तो कसा कापायचा ते आपण पाहूयात. लक्षात घ्या, कांदा कापताना आपण उभा पातळ असा कांदा कापून घ्यायचा आहे. हे बघा, साल काढून घेऊयात आणि उभा असा कांदा आपण कापून घेणार आहोत. यामुळे काय होतं की आपली जी कांद्याची भजी आहे ती अगदी कुरकुरीत अशी होते. पुढे आणखीन टिप्ससुद्धा सांगणार आहे. आणि पटकन होतात, काही वेळ लागत नाही. बाहेरून विकत आणण्यापेक्षा पटकन घरात 4 कांदे कापून ही भजी तुम्ही केलीत ना, तर घरच्यांना सगळ्यांना खूप आवडेल. ही 100% गॅरंटी. हे बघा, कांदा कापल्यानंतर हाताने अशा प्रकारे थोडासा चुरून घ्यायचा आहे, म्हणजे मोकळा करून घ्यायचा आहे. आता इथे मी 4 कांदे कापून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण मीठ घालूया. अंदाजाने मीठ घालायचं आहे, म्हणजे भजीला कितपर्यंत लागेल या अंदाजाने पण मीठ घालायचं आहे. हे बघा, मीठ घातल्यानंतर संपूर्ण जे मीठ आहे ते कांद्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. हे बघा, 2-3 मिनिटं छान असं कांद्याला व्यवस्थित मीठ लावून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने, जेणेकरून काय होईल की आपल्या कांद्याला छान असं पाणी सुटेल आणि आपली जी भजी आहे ती छान अशी कुरकुरीत होईल. आता आपण झाकण ठेवायचं आहे 10 मिनिटासाठी आणि 10 मिनिटानंतर आपण पाहूयात. 10 मिनिटानंतर आपण पाहूयात, मस्त असं कांद्याला पाणी सुटलेलं आहे. थांबा, तुम्हाला दाखवते. हे बघा, पाहतानाच समजत असेल तुम्हाला, छान असं कांद्याला पाणी सुटलेलं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला वरून एक्स्ट्राचं पाणी अजिबात घालायचं नाही आहे. आता त्यामध्ये थोडासा ओवा घालूया, हळद घालूया, धने पावडर घालायची आहे, लाल तिखट घालूयात, मीठ आपण अगोदरच घातलेलं आहे. आणि इथे मी कुरकुरीत होण्यासाठी, कांदा भजी कुरकुरीत होण्यासाठी 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि इथे पाऊण वाटी बेसन पीठ घातलेलं आहे. हे बघा, थोडंसं पीठ बाजूला ठेवते आणि व्यवस्थित पीठ आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, कांद्याला जेवढं पाणी सुटलेलं आहे त्याच अंदाजाने आपण पीठ घालायचं आहे. आता सुरुवातीला तुम्ही पाहू शकताय की थोडंसं कोरडं वाटेल, पण नाही. जसं-जसं आपण मिक्स करू तसं-तसं छान असं कांद्याला आणखीन पाणी सुटतं आणि छान असं ओलसर बॅटर तयार होतं. तुम्ही पाहू शकताय, छान असं ओलसर बॅटर तयार झालेलं आहे. आणखीन थोडंसं पीठ लागेल, म्हणजे जे आपण पाऊण वाटी डाळीचं जे पीठ घेतलं होतं ते संपूर्ण पीठ यामध्ये मी घातलेलं आहे. हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय, मस्त आपलं कांद्याच्या भजीसाठी छान असं पीठ तयार होतंय. आपण वरून एक्स्ट्राचं पाणी अजिबात घातलेलं नाही आहे. जेवढं कांद्याला पाणी सुटलं होतं त्याच पाण्यामध्ये आपण पीठ छान असं मळून घेतलेलं आहे, म्हणजे बॅटर तयार करून घेतलेलं आहे कांद्याच्या भजीसाठी. याने काय होतं की आपली कांद्याची भजी आहे ती छान अशी कुरकुरीत अशी होते. एकदम ही सोपी ट्रिक आहे, पण एकदम महत्त्वाची ट्रिक आहे. तुम्ही नक्की ही ट्राय करा. हे बघा, छान असं आपलं हे बॅटर तयार झाले. आता कढईमध्ये तेल छान कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि लक्षात घ्या, तेल छान तापलं की गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि कढईमध्ये भजी सोडताना छान अशी मोकळी करून भजी सोडायची आहे, म्हणजे आपली जी कांद्याची भजी आहे ती कुरकुरीत अशी होते. हे बघा, गोळे गोळे आपण नाही सोडणार आहोत, अशी मोकळी करून भजी सोडायची आहे. या भजीला कोणताही आकार देण्याची गरज नाही आहे, अशी सोडायची आहे. मस्त छान कुरकुरीत अशी होते. छान अशी भजी सोडल्यानंतर एक 3-4 मिनटं झाली की खालची बाजू पलटी करून घेऊयात. लक्षात घ्या, गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. खूप लोसुद्धा ठेवायची नाही आणि खूप हायसुद्धा ठेवायची नाही आहे. दोन्ही बाजूनी छान अशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भजी तळून घ्यायची आहे. हे बघा, पाहतानाच तुम्हाला समजत असेल किती छान कुरकुरीत अशी भजी तयार झालेली आहे आणि फक्त 4 कांद्यांपासून भरपूर अशी भजी तयार होते. हे बघा, मस्तच छान अशी मस्त कांद्याची कुरकुरीत भजी तयार झालेली आहे. बाहेर पाऊस पडत असेल तर पटकन 4 कांदे कापायला घ्यायचे आणि कुरकुरीत भजी करायची. तुम्ही पाहू शकताय, मस्त अशी भजी तयार झालेली आहे आणि वरून फक्त 4 मिरच्यासुद्धा मी तळून घेणार आहे. हे बघा, 4 कांद्यांपासून भरपूर अशी आपली भजी तयार झालेली आहे. मिरच्यासुद्धा मी तळून घेतलेल्या आहेत. मस्तपैकी खायला घेऊयात. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि अशाच माझ्या शॉर्ट आणि लाँग व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत. धन्यवाद.